श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। हनुमान जयंतीनंतर या 6 राशींचे नशीब चमकणार। मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर। नोकरदारांचे चांगले दिवस येणार। प्रणय, समृद्धी, भौतिक सुख आणि सोयी सुविधांसाठी जबाबदार असलेला ग्रह शुक्राचेच गोचर हनुमान जयंतीनंतर होणार आहे। 23 एप्रिलला हनुमान जयंती आहे। त्यानंतर 25 एप्रिल रोजी सकाळी 12:07 शुक्र मेष राशीत प्रवेश करेल। 19 मे रोजी सकाळी 8:51 पर्यंत ते मेष राशीत उपस्थित राहील। मेष राशीत शुक्राच्या प्रवेशामुळे 6 राशीच्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। त्यातील नंबर 1 मेष राशी। तुमच्या राशीत शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ राहील। अविवाहित लोकांचे विवाह नंतर निश्चित होऊ शकतात। तर 25 एप्रिल ते 19 मे हा काळ प्रेम संबंधासाठीही अनुकूल राहील। भरपूर प्रेम मिळेल। रखडलेली कामे पूर्ण होतील। तुम्हाला काही सरकारी काम मिळू शकते। विवाहितांना पत्नीची मदत मिळू शकते। नंबर 2 कर्क राशी। शुक्र गोचर तुमच्यासाठी वरदान ठरू शकते, कारण नोकरदार लोकांसाठी चांगले दिवस येऊ शकतात। तुम्हाला पदोन्नती होऊ शकते। तुमची प्रसिद्धी वाढेल। व्यवसायातही प्रगती होण्याची शक्यता आहे। या काळात तुम्ही नवीन कार खरेदी करू शकता। नोकरी मिळवण्याचे किंवा परदेशात राहण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते। नंबर 3 सिंह राशी। शुक्राच्या राशी गोचरमुळे तुमच्या जीवनात यश आणि कीर्ती येऊ शकते। कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांचा आदर केला जाईल आणि तुमची प्रसिद्धी वाढेल। जर तुम्हाला काही सरकारी काम मिळवायचे असेल तर सर्वतोपरी प्रयत्न करा आणि संधी हातातून जाऊ देऊ नका। काळ अनुकूल आहे। तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते। नंबर 4 तुळ राशी। शुक्राचे गोचर तुमच्यासाठी शुभ ठरू शकते। जर तुम्हाला 25 एप्रिल ते 19 मे दरम्यान सरकारी नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर वेळ चांगली आहे। आपण इच्छित परिणाम प्राप्त करू शकता। शिक्षण आणि स्पर्धेशी संबंधित लोक यश मिळवतील। प्रयत्न करणे थांबवू नका। शुक्राच्या शुभ प्रभावामुळे विवाह निश्चित होऊ शकते। नंबर 5 धनुराशी। शुक्राचे गोचर तुमच्यासाठी यश मिळवून देऊ शकते। शिक्षण आणि स्पर्धेशी संबंधित लोकांना काही मोठे यश मिळू शकते। प्रेम विवाहासाठी योग्य वेळ आहे। तुमची योजना यशस्वी होऊ शकते। नोकरदार लोकांचे त्यांच्या बॉसशी चांगले संबंध असतील। त्यांना नवीन काम सुरू करायचे, त्यांनी पुढे जावे। तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे। नंबर 6 मकर राशी। शुक्राच्या राशीतील बदलामुळे तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते। 25 एप्रिल नंतर तुम्हाला
मालमत्ता खरेदी करायची असेल किंवा नवीन कार घ्यायची असेल तर तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकता. मालमत्तेशी संबंधित वादही संपुष्टात येऊ शकतात आणि तुम्हाला त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी काळ चांगला आहे. बुध हा शुभ ग्रह मानला जातो. बुध शुभ स्थितीत असल्यामुळे लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊन चांगला आर्थिक लाभ होतो. व्यापार, वाणी, बुद्धिमत्ता, धन, संपत्तीचा कारक आणि ग्रहातील राजकुमार बुध ग्रह चाल बदलतो तेव्हा काही राशींना खूप फायदा होतो. आर्थिक बाबतीत आणि करिअरमध्ये प्रगती होते. बुध ग्रह एकाच राशीत 1 महिना राहतो आणि नंतर आपली चाल बदलतो. आता बुधदेव 25 एप्रिलला संध्याकाळी 5:49 मीन राशींमध्ये मार्गी होणार आहे. बुधाच्या मार्गी स्थितीचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत ज्यांना बुधाच्या मार्गीचा फायदा होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया बुधाच्या मार्गीचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो. या राशींना होणार धनलाभ. नंबर 1, मिथुन राशी. बुध ग्रहाचे मार्गी होणे मिथुन राशींच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते. करिअर आणि व्यवसाय यासाठी हा काळ अत्यंत चांगला ठरू शकतो. या कालावधीत या व्यक्तीच्या प्रगतीचे सर्व दरवाजे आपोआप उघडले जाऊ शकतात. रखडलेले पैसे परत मिळू शकतात. या कालावधीत कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यशप्राप्ती होऊ शकेल. या काळात पद आणि प्रतिष्ठा दोन्हींमध्ये वाढ होऊ शकते. नंबर 2, कर्क राशी. बुध देवाचे मार्गी होणे कर्क राशी लोकांसाठी अच्छे दिन घेऊन येणारे ठरू शकते. तुमच्या व्यवसायात मोठ्या यशासह आर्थिक लाभही मिळू शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. नंबर 3, मीन राशी. बुध देवाचे मार्गी होणे मीन राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नवीन संधी मिळू शकतात. विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थितीही पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. प्रलंबित प्रकल्प मार्गी लागू शकतात. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.